महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. स्लॅब तोडला, रस्ता बंद केला, पण काम गायब. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महालक्ष्मी नगरवासियांचे हाल. शहरातील महालक्ष्मी नगर परिसरात नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. वारंवार तुंबणाऱ्या गटारावरील स्लॅब काढून नवीन स्लॅब बसविण्याचे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आले. मात्र जुना स्लॅब फोडल्यानंतर काम तातडीने पूर्ण करण्याऐवजी ते अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सध्या पावसाळा सुरू असताना अशा कामांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवलाय. त्यामुळे पावसाचे पाणी साचून रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालक, पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप होत आहे. माहितीनुसार हे काम वार्षिक ठेक्यातून देण्यात आले. विशेष म्हणजे याच ठेकेदाराने यापूर्वीही या परिसरात निकृष्ट दर्जाचे गटार बांधकाम केल्याची चर्चा असतानाही पुन्हा त्यालाच काम देण्यात आल्याने नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. दर्जाहीन कामाचा इतिहास असलेल्या ठेकेदारालाच वारंवार कामे देऊन नेमके कोणाचेही जोपासले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोणतेही नियोजन न करता स्लॅब तोडल्यामुळे महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग बंद पडला. ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. दरम्यान पुढील महिन्यापासून कानुबाई व दशामाता उत्सवांना सुरुवात होणार असून या मार्गावर भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता तातडीने पूर्ववत करून दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करावे, संबंधित ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी महालक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.